नमस्कार, मी रोहित हरे. द पॉलिटिक्स या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अमित शहा, एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे. ही भेट बंद दाराआड झालेली आहे आणि जवळपास 30 ते 40 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली. या दोघांमध्ये नेमकी राजकारणातल्या कुठल्या विषयावर चर्चा झाली, या चर्चेचा नेमका राजकीय अर्थ काय? आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित नव्हते. फडणवीसांशिवाय अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे. या सगळ्याचा मागचं राजकारण काय आणि ह्याचा महाराष्ट्र राजकारणावरती काय परिणाम होणार आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत नवशक्ती आणि प्रिपेअर्स जर्नलचे संपादक रविकिरण देशमुखजी आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि चर्चेला सुरुवात करतो. खरं तर एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचं जे सूत गेल्या 3-4 वर्षामध्ये जुळलेलं बघायला मिळतंय, त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती अनेक अर्थांनी अनेक अंगांनी परिणाम झालेला आपल्याला दिसतो. याच्यामध्ये कुठेतरी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे असलेले संबंध, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचे असलेले संबंध आणि अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचे असलेले संबंध, या तिन्ही घटकांची चर्चा होते. मला तुम्हाला या सगळ्याच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात आधी विचारायचे की नेमकी अमित शहा आणि एकनाथ शिंदे या दोघांचीच भेट का झाली, त्यामध्ये नेमकं काय ठरलं? आत्तापर्यंत मला असं वाटतं की त्यांची भेट दिल्लीत पण दोघांचीच झाली होती याच्या आधी सुद्धा. अमित शहा एकनाथ शिंदेना वेळ देतात. याचं कारण कदाचित असं असेल, दोन कारण आहेत. एक पहिली गोष्ट अशी, महाराष्ट्रातल्या सत्तांतराला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ते जे सत्तांतर लोकांसमोर आलं त्याच्या आधी खूप प्रदीर्घ अशी चर्चा भाजप आणि शिवसेनेमध्ये, या शिवसेनेमधल्या या गटासोबत सुरू होती. ती पडद्याआडची जी चर्चा आहे ती अर्थातच अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती. तशा अर्थाचे विधानं, तशा अर्थाच्या राजकीय घडामोडी लोकांना दिसलेल्या आहेत. असंही म्हटलं जात होतं की अहमदाबादला एकनाथ शिंदे कधी कधी तर एकटेच जायचे आणि तिथेही त्यांची चर्चा व्हायची की उद्या जर आम्ही तुमच्याकडे आलो स्वतंत्र गट स्थापन करून, तर आमचा सत्तेतला वाटा कसा राहील, आमचं स्थान काय राहील. तर अमित शहा हे महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचे अगदी सुरुवातीपासूनचे प्रमुख असे व्यक्ती आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात बरंचसं काही झालेलं आहे. आणि आमदार सुद्धा सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते शिंदे गटाचे. तर तो एक धागा आहे की शिंदे आपल्याकडे आले. आणि कुठलाही राजकीय पक्ष जेव्हा फुटतो ना, त्या राजकीय पक्षातून फुटून निघालेला गट हा ज्यांच्या सोबत जाऊ इच्छितो ना, त्या पक्षामधल्या सर्वोच्च निर्णय क्षमता असलेल्या व्यक्तीकडे जात असतो. कारण त्याच्यामध्ये किंतु परंतु ठेवायचा नसतो. राजकारण हे प्रवाही आहे. ते कुठल्या वळणावर कसं मोड म्हणजे हे घेईल, वळण घेईल कुठल्या दिशेने, सांगता येत नसतं. त्यामुळे हल्ली राजकारणामध्ये लोक पक्ष बदलताना, पक्षासोबत युती करताना त्या त्या पक्षातल्या सर्वोच्च अशा निर्णय क्षमता असलेल्या नेत्यासोबत चर्चा करतात. तसंही झालेलं आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांची राजकीय चर्चा ही अमित शहा यांच्याशी झालेली असल्यामुळे त्यांच्यामध्ये तो एक समान धागा आहे. हा झाला पहिला भाग. रोहित, दुसरा भाग असा आहे की भाजपाला आज जरी घवघवीत यश मिळालेलं असलं तरी हे यश कायमस्वरूपी टिकवायचं आहे. आणि ते टिकवत असताना एक मेसेज त्यांना असा द्यायचा आहे लोकांना, देशभरातल्या लोकांना, की सहयोगी पक्षाला आम्ही दुय्यम लेखत नाही, आम्ही त्यांना संपवत नाही, आम्ही त्यांची गरज संपल्यावर त्यांना फेकून देत नाही. कारण तसे आरोप भाजपवर सातत्याने होतात. बिजू जनता दल ओरिसा, अकाली दल पंजाब, असे अनेक पक्ष आहेत की ज्यांचं आजचं राजकीय स्थान काय आहे हे लोक विचारतात. मग तसं तर उद्धव ठाकरेंचे विचारतात की तुम्ही एवढे जुने सहयोगी पक्ष असताना आज तुमची काय अवस्था करून ठेवली आहे. तर कदाचित भाजपाला असं वाटत असेल की एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्व हे इतक्या ढळढळीतपणे लोकांच्या समोर कमी करून चालणार नाही. कारण त्यामधून एक मेसेज जाईल लोकांमध्ये की महाराष्ट्रामध्ये जे हवं ते साध्य झाल्यानंतर एकनाथ शिंदेची गरज संपली आणि आता बघा त्यांना भेट सुद्धा मिळत नाही. म्हणून एकनाथ शिंदेना स्वतंत्ररित्या भेट मिळते आणि त्यातनं एक असा मेसेज जातो की पहा, आम्ही तुम्हाला महत्व देतो, आम्ही तुमचं म्हणणं ऐकतो. हा एक मेसेज भाजपाला द्यायचा असतो. मग भलेही भाजपाची राजकीय त्याच्यामध्ये चलाखी अशी असू शकते की महाराष्ट्रात सत्ता चालवत असताना आम्ही तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करू की तुमचं स्थान हे आमच्यापेक्षा मोठं नाही झालं पाहिजे किंवा तुम्ही आहे त्या परिस्थितीतून आणखी मोठे नाही झाले पाहिजे. परंतु केंद्रीय नेतृत्व आमचं तुम्हाला महत्व देते. हे दोन्हीकडून चेक्स अँड बॅलन्सची पद्धत आहे. मला वाटतं तेच चालू आहे. सर, राजकीय मेसेज द्यायचा जेव्हा म्हणजे विषय येतो, तेव्हा जसा अमित शहा यांच्याकडनं एकनाथ शिंदे यांना वेळ देऊन एक राजकीय मेसेज दिला जातो, तसाच कुठेतरी यातनं राजकीय मेसेज असाही जातो की
देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणात सुद्धा थोडं बाजूला ठेवलं जातं आणि एकनाथ शिंदे अमित शहाना भेटतात आणि तुम्ही जसं म्हणालात की निर्णय त्यांच्याकडनं थेट होतो किंवा काही क्लॅरिटी ठेवली जाते. अशा अमित शहाना एकनाथ शिंदे भेटतात. तर मग कुठंतरी फडणवीसांना यातनं बाजूला केलं जातंय का, किंवा फडणवीसांना या निर्णय प्रक्रियेत स्थान नाही असं दिसतंय का? मला नाही वाटत, कारण राज्याचं मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे आहे. फडणवीस त्यांच्या पक्षाचे जे काही दिल्लीत ठरणारे केंद्रीय नेतृत्वाचे निर्णय आहेत त्याची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात करतात. त्यांच्यावर पक्षाचा पूर्ण विश्वास आहे. तर त्यांच्या या स्थानाला आज कोणी धक्का लावू शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे एकटे भेटले म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या स्थानाला धक्का लागला असं मला तरी काही अजिबात वाटत नाही. उलट एकनाथ शिंदे हे इतर सहकारी सोबत असताना मनमोकळेपणाने बोलतील की नाही. आणि तसं नको की तुम्हाला जे काय बोलायचं ते आमच्या साक्षीने बोला आणि त्याच्याशिवाय हे चालणार नाही असं नाही. एकीकडे शिंदेनाही असं वाटू द्यायचं नाहीये की तुमच्यावर काहीतरी एक दडपण आणलं जातंय आणि इतरांच्या उपस्थितीत बोलताना पण तुम्हाला काही विषय मांडायला मोकळीक मिळत नाही. कारण अशा वेळेला काय असतं की ज्यांच्याबद्दल आपल्याला काही गोष्टी बोलायच्या असतात की यांची वर्तणूक कशी आहे, यांचे निर्णय कसे आहेत, तर तीच व्यक्ती समोर असल्यावर कोण बोलेल ना खुलेपणानं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की देवेंद्र फडणवीसांना दुय्यम लेखण्याचा याच्यात भाजपाचा हेतू आहे. भाजप असं कधीच करणार नाही. भाजपाने अतिशय विचारांती निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये नेतृत्व देवेंद्र फडणवीसच करतील, त्यांच्यासमोर काय पर्याय नव्हते का. पण नाही ना. ज्या अर्थी त्यांची निवड भाजपाने केली त्या अर्थी हे स्पष्ट आहे की भाजपा त्यांचे निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबवतं, तशी निर्णय प्रक्रिया घडवून आणतं. आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदेसारखा सहकारी त्याला असं मनामध्ये काही शंका उत्पन्न होऊ नये म्हणून त्यालाही आम्ही महत्त्व देतो. एवढाच अर्थ आहे मला असं वाटतं. सर, जेव्हा अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्याच्या आधी पण एकदा फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना ते भेटलेले त्या दौऱ्यामध्ये. तो ही त्यांची जवळपास तिसरी भेट आहे. एकदा रायगडावर भेटले, एकदा फडणवीस आणि शिंदेंना एकत्र भेटले आणि आता शिंदेंना ते एकटेच भेटले. या भेटीमध्ये जी तिसरी भेट झाली त्याच्यामध्ये जी सूत्रांची माहिती आहे, त्यानुसार अशी माहिती मिळते की निधी मिळत नसल्याची तक्रार केली. म्हणजे प्रताप सरनाईक यांच्याकडे जे खाते एस टी महामंडळाचं, त्याला अजितदादा पवार यांच्या वित्त खात्याकडनं निधी मिळत नाहीये. हेच सगळं ह्याच्या आधी पण घडलं होतं, जेव्हा 2019 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार होतं, की शिंदेची अशी तक्रार होती की अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत. तोच आता अंक दुसरा सुरू झालेला आहे राज्याच्या सरकारमध्ये. तर हे नेमकं ह्याचा काय अर्थ घ्यायचा, की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं जे शीतयुद्ध आहे ते कुठेतरी अमित शहासमोर जात आहे? 2022ची तक्रार शिवसेनेची एकनाथ शिंदे गटाची ही होती की अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला खूप मदत करतात, त्यांचा पक्ष मजबूत करतायत आणि आमची शिवसेना आमचा मुख्यमंत्री असताना कमकुवत होतीये. हा त्यांच्या टीकेचा आरोप होता. आणि म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, कारण आमची कुचंबना होत होती सरकारमध्ये. आणि आम्हाला आमचं नेतृत्व काही ऐकून घ्यायला तयार नव्हतं आणि एकीकडे दुसरीकडे अजित पवार मंत्रालयात येऊन बसत होते, आमदारांना भेटत होते, त्यांच्या फायली बराबर पुढे सरकत होत्या, आमचे मात्र फायली पुढे जात नव्हत्या आणि आमचं नेतृत्व आमच्याकडे लक्ष देत नव्हतं. ही ती तक्रार होती. आज थोड्याफार फरकाने तीच तक्रार आहे. फरक काहीच पडलेला नाहीये. फरक एवढाच आहे की राज्याची आर्थिक स्थिती ही त्यावेळी कोरोनामुळे धोक्यात होती. कारण त्यावेळी राज्य सरकारला शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी कर्ज उचलावं लागले असं अजित पवारांचं जाहीर विधान होतं. आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रावर लोकप्रिय योजनांचा बोजा इतका कमालीचा वाढलेला आहे, अपेक्षा लोकांच्या एवढ्या वाढवून ठेवलेल्या आहेत की आता कसरत सुरू आहे सरकारची. एकीकडे शासकीय कर्मचारी, निवृत्त असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे पगार, यांचे भत्ते, यांचं निवृत्ती वेतन याचा प्रचंड मोठा ओझ 2 लाख कोटीच्या पुढे आहे. जवळपास 2.5 लाख कोटीच्या घरात गेले तरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुसरीकडे लोकांना असं वाटतं की तुम्ही निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण करा, त्यासाठी पैसा उभा करताना सरकारची दमछाक होती आहे. तिसरीकडे सरकारचं कर्ज कमालीचं वाढतंय. या आर्थिक वर्षाच्या शेवटी हे कर्ज 9,32,000 कोटीवर जाईल असं सरकारनेच अर्थसंकल्प मांडताना कबूल केलेला आहे. तर अशा वेळेला निधी देण्यासाठी मोकळा हात कसा सोडायचा. ही आर्थिक परिस्थिती देत असताना मग शिंदेंना असं वाटतंय की लाडक्या बहिणीसाठी तुम्ही पैसे देत असताना तुम्ही असा विचार केला की अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांचे पैसे सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतनं देऊया. त्यामुळे त्यांनी असं, त्यांचे संजय शिरसाट आहेत ते म्हणाले की तुम्ही 7,000 कोटीचा निधी आमचा वळवला. दुसरी गोष्ट आदिवासींचं तसंच आहे. सरकारच्या आर्थिक आघाडीवर कमालीचे बंधन असल्यामुळं आज अजित पवार कदाचित राज्याचे अर्थमंत्री म्हणून मनमोकळेपणाने निर्णय घेत असताना 10 वेळा विचार करत असतील की आता हा निर्णय घेणं कठीण आहे, इतका पैसा आपल्याकडे नाही आहे, आहे तेच भागवायचा आहे.
उत्पन्नाचे साधनं मर्यादित आहेत, महागाई तरी किती, लोकांच्या खिशात तरी किती हात घालायचा, असा तो विचार असेल. म्हणून मला असं वाटतं की ते हात आकडता घेतात. पण शिंदेना मग असं वाटतं की तुम्ही एसटी महामंडळाचा पगार करताना आर्थिक अडचण येते. 44% पगारच करू शकलो नाही आपण. तो आता कसा बसा उद्या होईल. मंगळवारी 120 कोटी रुपये दिलेत सरकारने. दुसरीकडे सामाजिक न्यायाचा निधी काढला, तो आमचं खातं आहे, आमच्या मंत्र्यांकडे, संजय क्षीरसाठ्यांकडे, दुसऱ्या पण मंत्र्यांकडे तेच परिस्थिती आहे. मग त्यांना असं वाटत असेल कदाचित की आमच्याचकडे हे येते परत परत, आणि आम्हीच सरकारमध्ये प्रमुख असताना, म्हणजे शिंदे मुख्यमंत्री असताना काही योजना आम्ही जाहीर केलेल्या आहेत. आमच्याच योजना, आमचीच महामंडळं, आमच्याच मंत्र्यांना अडचणी सहन कराव्या लागतात. त्यामुळे ही तक्रार, 22ची तक्रार आणि आताची तक्रार याच्यामध्ये असलेला हा फरक आहे रोहित. सर, माझा प्रश्न असा होता की एकनाथ शिंदे यांचं नाराजी नाट्य हे सत्ता स्थापनेपासून खूप चर्चेत आलेले आहे. मग एकनाथ शिंदे कधी नाराज असले की त्यांच्या गावाला जातात किंवा मग कॅबिनेट बैठकांना येत नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे ही त्यांची नाराजी डायरेक्टली जरी दाखवत नसले तरी अप्रत्यक्षरित्या ते कृतीतनं दाखवत असतात की मी नाराज आहे. त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. पण मग एकनाथ शिंदे नाराज असताना जसं तुम्ही म्हणाले की अमित शहा त्यांची म्हणजे त्यांना भेटायला आले होते, पण ह्याचा राजकीय अर्थ असा काढला गेला की अमित शहा हे एकनाथ शिंदेची समजूत काढायला आले होते. मग अमित शहाना एकनाथ शिंदे यांची समजूत काढायला का यावं लागतं, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सर्वेसर्वा असताना? मला असं वाटतं की काही मुद्दे असे असतात की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांशी त्यांचा संवाद तर नेहमीच आहे, कारण कॅबिनेटला भेटतात ते, वेगवेगळ्या निमित्ताने भेटीगाठी होतात, त्यांच्या बैठका सुरू असतात सह्याद्री गेस्ट हाऊसवर. त्यामुळं रोजच्या ज्या गोष्टी आहेत त्या एकमेकांना माहितीच असतात त्यांच्या. आणि एखादी फाईल थांबली आहे, एखादं प्रपोजल प्रस्ताव यांनी पाठवलेला तो थांबवलाय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर, तर हे विषय दोघांचे नेहमी चर्चा होणारे विषय असतात. परंतु जेव्हा एक घटक पक्ष म्हणून आमचं स्थान काय, म्हणजे आम्हाला तुम्ही किती महत्व देताय किंवा आमच्या मागण्या तुम्ही कशा पद्धतीने हाताळताय, हे बोलत असताना मला वाटतं एकनाथ शिंदेना हे आवश्यक वाटत असेल की अमित शहाना हे सांगणं गरजेचं आहे. कारण देवेंद्र फडणवीसांना आदेश कोण देऊ शकतं आजच्या घडीला? तर देशातले जे सर्वोच्च दोन नेते आहेत ते तर अग्रणी त्यांना सांगू शकतात की तुम्ही असं करा तसं करा. तर त्याच्यात अमित शहा अग्रस्थानी आहेत. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की दोन महत्वाचे निर्णय, एक एक निर्णय तर खूप दिवसांचा पेंडिंग आहे. एक म्हणजे नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद, त्याला स्टे कधी आलाय बघा. अजूनही निर्णय झालेला नाही. मग हा निर्णय जर इतका सोपा असता तर आतापर्यंत नाशिकचा पालकमंत्री दादा भुसे की गिरीश महाजन, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले की आदिती तटकरे, हे विषय संपले असते ना. तर ह्या पातळीवर, राज्य सरकारच्या पातळीवर हे विषय संपणारे नाहीत. घटक पक्ष म्हणून आम्हाला या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आमच्या आमदारांची संख्या बघून मिळालं पाहिजे, असा आग्रह शिंदेचा असेल. आणि तो आग्रह मान्य करण्याचं अधिकार, ते स्थान, मानाचं स्थान हे जर अमित शहाकडे असेल तर मला वाटतं ती चर्चा अपरिहार्य ठरते. आणि कदाचित अमित शहा हे दाखवत असतील की आम्ही तुमचं म्हणणं ऐकतो, त्यातनं मार्ग काढून दाखवतो. आणि त्यांचं ट्युनिंग, मी जसं मागाशी म्हणालो, ते पूर्वीपासून चांगलं आहे. त्यामुळं हा विषय देवेंद्र फडणवीसांच्या पातळीवर सुटण्यासारखा नाही, हे एव्हाना स्पष्ट झालंय ना. कदाचित याच मुद्द्यासाठी ते भेटले असावेत असं वाटतं. नक्कीच सर, म्हणजे यातनं राजकीय अर्थ काढायचा तर कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री म्हणून असलेल्या मर्यादा या निमित्ताने उघड झाल्या आहेत असं आपल्याला जबाबदारीने म्हणता येईल. पण यातनं एक दोन प्रश्न मला समोर येतात, म्हणजे या चर्चेच्याच अनुषंगाने जे आलेत ते, की अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचं ट्युनिंग का चांगलं आहे, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा येतो की भाजप आत्ता राज्यात जर का आकडेवारी बघितली आपण आमदारांची, तर भाजप इतक्या ताकदवान स्थितीला आहे की पुढच्या निवडणुकांमध्ये कदाचित त्यांना एकनाथ शिंदे यांची किती गरज असेल हे सांगता येणार नाही. पण राजकारण तुम्ही जसे म्हटलं प्रवाही असतं, काय होईल ते सांगता येत नाही. तर मग एकनाथ शिंदे हे अमित शहा आणि भाजपसाठी अजूनही रिलेव्हंट आणि महत्वाचे का आहेत? हम्म. एकनाथ शिंदे भाजपासाठी महत्वाचे आहेत कारण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा एक स्वतंत्र असा मतदार आहे की जो आजही शिवसेना या नावावर मतदान करतो. ठाकरेंचा वारसा कोण चालवतं याच्यावर मतदान करतो. अर्थात असंही दुसरी बाजू आहे मग, की भाजपच असं म्हणणं असेल की तुम्हाला जे घवघवीत यश मिळालं, विधानसभेला 57 आमदार निवडून आले, त्यातले 9 तर आमचे चेहरे आहेत, हे पूर्वी आमच्याचकडे होते, आम्हीच तुम्हाला दिले. जसं निलेश राणेंचे बंधू, किंवा मुंबईमध्ये मुरजी पटेल आहेत, किंवा आणखी बरेच लोक आहेत. मग भाजपचं असं म्हणणं असेल की आमच्यामुळे तुम्हाला 57 आमदार तुमचे निवडून आले. हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट अशी की शिंदेचं असं म्हणणं असेल, आणि असणं काही गैर नाही, की मी राज्याचा प्रमुख असताना माझा चेहरा लोकांसमोर गेला ना मतं मागताना. लाडकी बहीण योजना,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या नावाने आम्ही राबवली. आम्ही ते पैसे दिले, त्यामुळे राज्याच्या प्रमुखावर जो एक प्रकाश झोत असतो, फोकस असतो, तो तो शिंदेवर होता ना. हे दोन मुद्दे आहेत. त्यामुळे एकीकडे भाजपला शिंदेना अतिशय गाऊन पण ठरवता येत नाही. गाऊन ठरवलं की त्याची राजकीय किंमत चुकवावी लागते, की शिवसेनेचं स्थान तुम्ही गाऊन करता महाराष्ट्राच्या राजकारणात. आणि भाजपा, मला वाटतं त्यांनाही हे माहिती असेल की 100% हिंदुत्वावर आधारित मतदान मागणारा पक्ष म्हणून, 100% हक्क गाजवणारा पक्ष म्हणून अजून भाजपला ते स्थान मिळवायचं आहे. अजून ती प्रोसेस सुरू आहे. आणि शिंदे आजही शिवसेना या नावाभोवती आपलं स्थान मजबूत करू इच्छित आहेत, की माझीच शिवसेना खरी आहे, बाळासाहेबांचे विचार खरे मीच अंमलात आणतोय. आणि त्यांचा संघर्ष उद्धव ठाकरे यांच्याशी आहेच. 20 आमदार उद्धव ठाकरेंचे असल्या झंझावातात निवडून आलेत. कमी असले तरी एवढे सुद्धा येणं हे कठीण वाटतं जेव्हा आपण निकालांकडे परत एकदा बघतो तेव्हा. त्यामुळं उद्धव ठाकरेंचा पक्ष पुन्हा उसळी घेणारच नाही असं ठामपणे महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पंडित म्हणू शकत नाही. शेवटी जनता ठरवते. तर मला वाटतं ही जी कसरत आहे ना, ही भाजपा करतोय. एकीकडे शिंदेचं महत्वही कमी करतोय आपण, लोकांना दाखवायचं नाही. आणि दुसरीकडे त्यांना फार मोठंही होऊ द्यायचं नाही, कारण त्यांना 2029ला स्वबळावर निवडणुका लढवायच्या आहेत. आणि स्वबळावर सरकार आणणं हे आमचं ध्येय आहे, असं त्यांचे नेते अमित शहा पक्षाच्या एका बैठकीत म्हणाल्याच्या बातम्या सर्वांनी वाचलेल्या ऐकलेल्या आहेत. आपला आपला एक प्रश्न अजून एक होता सर, की अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातली केमिस्ट्री काय हा, आहे? केमिस्ट्री अशी आहे, मला असं वाटतं की 2.5 वर्ष जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, तेव्हा भाजपला अभिप्रेत असलेल्या ज्या गोष्टी आहेत. आणि हे बघा, याच्यातला एक महत्वाचा कंगोरा असा आहे की गुजरात आणि महाराष्ट्र यांचं नातं शेजारी शेजारीच नाही आहे, तर ते बरंचसं असं अंतर्गत गुंतागुंतीचं आहे. काही नाही म्हटलं तरी मुंबईमध्ये आज गुजराती भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. व्यापार उद्यमामध्ये गुजराती भाषिकांचं स्थान खूप मोठं आहे. आजही असं आपण सर्रास बोलताना म्हणतो की मुंबईचा शेअर बाजार, मुंबईचा हिरे बाजार, मुंबईचा कपडा बाजारमध्ये राजस्थानी लोकांचं वर्चस्व आहे. परंतु मुंबईमधलं बांधकाम क्षेत्र, तुम्ही नामवंत बिल्डर घ्या, त्यांची पार्श्वभूमी पहा. मुंबईचं आर्थिक स्थान मजबूत ठेवण्यामध्ये या समुदायाचा वाटा आहे. आणि कदाचित राज्याचे प्रमुख म्हणून त्यावेळी, मागच्या वेळी, भाजपाला जे जे काही अभिप्रेत निर्णय होते, भाजपाची जी अपेक्षा होती ती एकनाथ शिंदे यांच्या मार्फत पूर्ण होत होती. त्यामुळे कदाचित हे ट्युनिंग त्यावेळेचं त्यांचं चांगलं असेल. आणि शिंदेनी पण तन मन झोकून त्यावेळी ते काम केलेलं आहे. त्यांना हवे ते निर्णय घेतलेले आहेत. भाजपाने आपल्याला मुख्यमंत्रीपद दिलं याची जाणीव ठेवून त्यांनी ते काम केलेलं आहे. त्यामुळे कदाचित तो एक पूर्वीचा, तो एक महत्वाचा त्यांचा तो धागा आहे, तो आजही कायम आहे असं वाटतं. आणि आता त्याचा संबंध पण जोडता येईल. मुंबईमधले जे काही वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये गृहनिर्माण आणि नगरविकास हे अतिशय महत्वाचे विषय आहेत. मुंबईमधल्या बिल्डर लॉबीला, मुंबईमधल्या बांधकाम क्षेत्राला गृहनिर्माण खातं आणि नगरविकास खातं याला ओलांडून पुढे जाताच येत नाही. आणि ही दोन्ही खाती एकनाथ शिंदेनी स्वतःकडे हट्टाने ठेवून घेतलेली आहेत. त्यामुळं आज काही म्हटलं तरी या खात्याच्या निर्णय प्रक्रियेशी संबंधित याच्या सर्वोच्च स्थानी एकनाथ शिंदे असल्यामुळे एकनाथ शिंदेचा निकटचा संबंध या लॉबीशी येतोच येतो. आणि ही लॉबी ही गुजरातशी संबंध ठेवून आहे, गुजरातमध्ये तिचं मूळ आहे. हे कोण नाकारेल मला सांगा ना. वस्तुस्थिती आहे ना, किती नाही म्हटलं तरी वस्तुस्थिती आहे. रोहित. सर, शेवटचा प्रश्न घेतो. अ, एक राजकीय विधान आहे चंद्रकांत पाटील यांचं, आणि जे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की उद्धव ठाकरे अ, यांना भाजप बरोबर यायचंय अशी चर्चा ही गेले काही महिने, म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून सातत्याने होताना दिसते. फडणवीसांनी या गोष्टीचा 2 ते 3 वेळा इन्कार केलेला आहे. तरी सुद्धा चंद्रकांत पाटील परत म्हणतात की उद्धव ठाकरे यांना सत्तेत यायचंय. अमित शहा त्यांना सत्तेत येऊ देत नाहीत म्हणून ते अमित शहाचा द्वेष करतात. आता कदाचित बऱ्याच ह्याच्यासाठी, म्हणजे बऱ्याच वाचकांसाठी, श्रोत्यांसाठी हे फक्त एक राजकीय स्टंटबाजी किंवा बोलायचं म्हणून केलेलं विधान असेल. पण मला त्याच्या मागचा एक गोष्ट जाणून घ्यायची किंवा लॉजिक जाणून घ्यायचं आहे, की हे सगळं प्रत्यक्षात येणे फार अवघड, अशक्य कुठेतली गोष्टी आहे सध्याचं राजकारण बघताना आपल्याला दिसतंय. तरी पण मग चंद्रकांत पाटलांसारख्या एका मोठ्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याकडनं, जबाबदार नेत्याकडनं अशी विधानं का केली जातात? ह्याच्या मागे काही नेमकं राजकारण असतं का, की अशी विधानं करून एक फिलर द्यायचा किंवा एक राजकीय वेळ मारून न्यायची, किंवा मग उद्धव ठाकरे यांना जो मानणारा गट आहे मुंबईमध्ये त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण करायची, नेमकं काय? तुमच्या शेवटच्या वाक्यातच त्याचं बरंचसं उत्तर सामावलेलं आहे रोहित. संभ्रम निर्माण करायचा, त्यांना मानणारे जेवढे समर्थक आहेत त्यांना कुठेतरी एक वेगळंच त्यांच्या डोक्यामध्ये असं घुसवायचं, ती चर्चा सुरू होते. हे बघा, भाजपा असो किंवा कुठलाही हुशार राजकीय पक्ष असो, आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या गोटामध्ये गोंधळ निर्माण करून द्यायचा, त्यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल निर्माण करायची, हा राजकीय व्यूहरचनेचा भाग असतो.
आणि भाजपा हा राजकीय व्यूहरचनेमधला दादा पक्ष आहे आज देशामधला. नरेटिव्ह सेट करणं त्याला म्हणतात. एखादं कथन जे आहे ते लोकांना विश्वासार्ह वाटेल अशी चर्चा लोकांमध्ये पसरवणं, आणि ती करत असतानाच दुसऱ्या पक्षाबद्दल, त्याच्या नेत्याबद्दल जनतेमध्ये समलन निर्माण करणं ही राजकीय व्यूहरचना आहे. भाजप याच्या बाबतीमध्ये आता इतक्या पुढे गेलेला आहे की अनेक पक्षांना त्यांच्या जवळपास जाणं सुद्धा कठीण झालेलं आहे. आज उद्धव ठाकरे यांचं जे काही थोडंफार स्थान आहे ते 100% सरेंडर करून संपवून स्वतःचा सगळा बाणा, ठाकरी बाणा संपवून उद्धव ठाकरे जातील का भाजपकडे? तर अर्थातच नाही. ते लढत आलेले आहेत आणि ते लढतायत म्हणून तर लोकसभेला त्यांना एवढं मोठं यश मिळालं ना. लोकसभेचं यश हे अक्षरशः लोकांना कमाल वाटली की उद्धव ठाकरेंच्या एवढ्या लोकसभेला जागा येऊ शकतात. म्हणजे एवढा पक्ष विकलांग झालेला असताना, जवळपास संपलेला असताना, जवळपास सगळे लोक जवळचे निघून गेलेले असताना, संभाव्य उमेदवार सुद्धा पळवलेले असताना, तरी सुद्धा एवढे लोक येतात. एवढं मतदान लोकांनी केलंय ते उद्धव ठाकरेंना काहीतरी ते राजकीय स्थान आहे म्हणून केलं ना. तर हेच स्थान भविष्यामध्ये मजबूत होऊ नये, उद्धव ठाकरे राजकीय दृष्ट्या संपले पाहिजेत, ते पुन्हा उभारी घेऊ नयेत, याच्यासाठी त्यांच्याबद्दल वेगवेगळी राजकीय चर्चा सुरू राहिली पाहिजे. म्हणून त्यांच्यावर सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे जे आरोप केले जातात की तुम्ही आता जनाब उद्धव ठाकरे आहात, तुम्ही औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहात, हा राजकीय व्यूहरचनेचा भाग आहे. त्याला तोडीसतोड उत्तर देण्याची जबाबदारी ही उद्धव ठाकरेंची आहे, त्यांच्या प्रवक्त्यांची आहे. ते करतील नाही तर ना करतील हा विषय सोडून द्या. आपल्याला मुद्दा एवढा आहे, तुमच्या प्रश्नाचा अनुषंगाने मी उत्तर देतो. प्रतिस्पर्धी पक्षामध्ये गोंधळ निर्माण करणं, त्याच्या समर्थकांमध्ये चलबिचल निर्माण करणं, हे दुसऱ्या बलाढ्य राजकीय पक्षाचं सूत्र असू शकतं आणि ते त्या सूत्रानुसार ते बोलतायत असं माझं मत आहे. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि शिंदे अमित शहा यांच्या भेटीत नेमकं काय घडू शकेल किंवा काय घडलंय हे आम्हाला उलगडून सांगायला मदत केली. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्हाला या विषयावर काय वाटतं व्यक्त व्हा. तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि द पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, धन्यवाद. थँक्यू. बाय.